ओके, बऱ्याच जणांना इझी, परफेक्ट, व्हेरी गुड. ओके, अटेंडन्स मार्क करून घ्या, देन आय स्टार्ट डिस्कसिंग समथिंग अबाउट पेपर. ओके, सो तुम्ही आता जो पेपर लिहिला होता त्याच्यामध्ये ग्रामरचा पार्ट व्यवस्थित लिहिलेला होता बऱ्याचशांनी. सगळ्यांनी ग्रामर ऑलमोस्ट व्यवस्थित लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर जो लँग्वेज स्टडीचा पार्ट असतो, होमोफोन्स लिहायचे किंवा बाकीचा जो पार्ट होता तो सगळा व्यवस्थित होता. डू एज डायरेक्टेड पण बऱ्यापैकी व्यवस्थित केलं होतं. प्रॉब्लेम मला जो वाटला तो फक्त एसे रायटिंग मध्ये थोडासा वाटला. ठीक आहे, तुम्हाला एसे रायटिंग मध्ये काय वाटलं की एसे लिहिणं खूप छान गेलंय, सोपं गेलंय, किंवा थोडं अवघड वाटलं एसे लिहायला, आपल्याला स्वतःहून विचार करून ते इंग्लिशमध्ये लिहिणं? ओके, प्रत्येकाचं आता काही जणांनी खूप सुंदर एसे लिहिले, काही जणांनी मीडियम म्हणजे ठीक होते, मॉडरेट होते, काही जणांचे एवढे छान नव्हते. तर आता एसे मध्ये काय प्रॉब्लेम होता, एकतर 10th मुलांसाठी जास्त, 8th साठी इट वॉज ओके, 8th 9th 10th, पण सगळ्यांनीच हे लक्षात घ्या आता की जेव्हा आपल्याला एसे लिहायला सांगितला जातोय, ॲटलिस्ट 1.5 पान एसे झाला पाहिजे. अगदी छोटं अक्षर असेल तर 1 पेज इज सफिशियंट, बट फॉर रेस्ट ऑफ ऑल द पीपल, जर मॉडरेट अक्षर आहे, मीडियम साईजचं अक्षर आहे तुमचं, तर ॲटलिस्ट 1.5 पानाचा एसे झाला पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये बेसिक एक 4-5 पॅराग्राफ आले. आपण एकदा एसे रायटिंगचं एक लेक्चर घेतलं होतं, तेव्हा आपण पॅराग्राफ कसे असायला पाहिजेत हे थोडं डिस्कस केलं होतं. डिपेंडिंग ऑन युअर टॉपिक दॅट पर्टिक्युलर पार्ट चेंजेस, बट दॅट इज फाईन. एकच फक्त एक संध एका पेजवर काहीतरी लिहून ठेवलंय असा एसे नको दिसायला आपल्याला. जे A4 साईजचा पेज आहे किंवा जो बोर्डचा पेपर असतो, ते तुम्ही बघितलं असेल, विकत मिळतात आपल्याला बोर्डचे पेपर कसे असतात ते, राईट? तर त्याचं 1.5 पान तरी आपलं भरलं पाहिजे. एवढा मोठा आपला एसे पाहिजे, एवढं मोठं आपण काहीतरी एक्सप्रेस केलं पाहिजे इंग्लिशमध्ये. हा फर्स्ट पार्ट झाला. सेकंड पॉइंट हा आहे की ग्रामरकडे लक्ष ठेवायचं. वर्ड्स, व्होकॅब्युलरी खूप व्यवस्थित यूज केली जाते, शब्द लिहिला परफेक्ट जातोय, पण त्याचं स्पेलिंग कुठेतरी वाकडं तिकडं होतं. ओके, जेव्हा मोठा एखादा शब्द यूज केलेला असतो तेव्हा स्पेलिंग मध्ये काहीतरी गडबड होते. आता आय कॅन अग्री की लिहिण्याच्या ओघात ती गडबड होऊन जाते, बट एकदा काय करायचं, आपल्या एसेवरनं नजर फिरवायची. जर स्पेलिंग चुकलं असेल ना, आपल्या लगेच लक्षात येतं. त्यामुळे तिथे त्या पॉइंटवर थोडा फोकस करायचा की आपलं कुठे स्पेलिंग चुकता कामा नये. बाकी व्होकॅब्युलरी सगळ्यांनी ऑलमोस्ट चांगली यूज केलेली आहे. जे वर्ड जिथे एक्सपेक्टेड आहेत तिथे ते आलेले आहेत, दॅट इज गुड. थर्ड पॉइंट हा आहे ग्रामर. जो एक टेन्स तुम्ही सुरुवातीला यूज कराल, ज्या टेन्सनी एसे स्टार्ट कराल, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर, ज्या टेन्सनी एसे स्टार्ट कराल, अनलेस अँड अनटिल एकदम गरजेचं आहे की तिथे टेन्स वाक्याचा बदलला पाहिजे. बाकी एसे ॲज इट इज आहे, तुम्ही काहीतरी फ्युचरिस्टिक अप्रोच लिहिताय त्याच्यात, तर फ्युचर टेन्स यूज करा. अदरवाईज जो एक टेन्स आहे ना, तो मेंटेन करायचा. आता एक टॉपिक होता, इफ आय वेअर अ बर्ड. ओके, तर हे कसं आहे, मी जर पक्षी झाले असते तर, असा जसा मराठीतला टॉपिक आहे, सेम इंग्लिशमध्ये आहे, बरोबर? तर आता काही जणांनी कसं लिहिलेलं होतं एसे मध्ये की इफ आय वेअर अ बर्ड, आय एम गोइंग टू ड्रॉप माय डॅड टू हिज ऑफिस. ओके, तर आता इथे आय एम गोइंग टू म्हणजे तुम्ही करताय, प्रेझेंट टेन्स आला. प्रेझेंट टेन्स नकोय आपल्याला. एसेचा टॉपिक काय आहे, जर मी पक्षी असते तर मी माझ्या वडिलांना सोडलं असतं ऑफिसला. हे जे सोडलं असतं आहे ना, ते आपल्याला इंग्लिशमध्ये करायचंय, त्यामुळे तो टेन्स यूज करायचा. ओके, आय वुड हॅव ड्रॉप्ड हिम टू हिज ऑफिस, असं यायला पाहिजे. त्यामुळे जेव्हा एसेचा कुठला टॉपिक निवडताय, त्याचा आपल्याला टेन्स कसा वापरता येईल ह्याचाही विचार करायचा. एक ठरवून ठेवा, 4 एसे वाचा, गुगल करा, त्याच्यावरती मिळतील तुम्हाला स्टँडर्ड. त्याच्यामध्ये कुठला टेन्स कसा यूज केलाय हे बघा, त्याप्रमाणे तुम्हाला तो एसे लिहिता येईल व्यवस्थित, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके, सो ह्या 3 गोष्टी मला थोड्याशा आढळल्या.
Ma'am, I want to understand a poem from syllabus as there are my school semester examinations from tomorrow. I was absent at school's online lecture on the same day of the poem's explanation. Okay, we can take that part if time remains or otherwise. ठीक आहे, उद्यापासूनच तुझी एक्झाम आहे, बट इंग्लिशचा पेपर उद्या आहे का मैत्रेय? डे आफ्टर टुमॉरो. ओके, ठीक आहे, आपण बघूया काय करता येईल याच्याबद्दल. सांगते मी तुला. ओके, कारण आज जर आपण पोएम घेत बसलो तर तुझं 9th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम आहे, बाकीचे आपल्याकडे 8th इंग्लिश मराठी, 9th मराठी, 10th इंग्लिश मराठी आहे. तर मी सरांशी बोलून घेते एकदा, त्याप्रमाणे आपण करूया. एक दिवस आहे आपल्या हातात, त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस, काहीतरी आपण नक्की करू शकू त्या पोएम बद्दल. डोंट वरी अबाउट दॅट. बर, आता एसे बद्दल मी जे सांगितलं ते सगळ्यांना व्यवस्थित कळलंय? हे सगळे आता ह्या पुढे जेव्हा एसे लिहाल तेव्हा फॉलो करा. 10th स्टँडर्ड साठी एक स्पेशल गोष्ट अशी सांगायची आहे मला, की जेव्हा बोर्डचा पेपर असेल सगळ्यांसाठीच आहे, म्हणजे हे जेव्हा केव्हा एसे लिहाल, जो पॉइंट तुम्हाला असा वाटतोय मनापासून की हा मी काहीतरी वेगळं लिहितीये, ह्याच्यात मी काहीतरी माझे वेगळे व्ह्यूज टाकलेले आहेत, त्या पॉइंटला अंडरलाईन करून ठेवायचं. ओके, हे थोडंसं आपलं प्रेझेंटेशन साठीचा पॉइंट आहे हा. ओके, जे काही तुम्हाला असं वाटतंय की हे काहीतरी नाविन्यपूर्ण आहे, ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे, तर छोटीशी, अगदी सगळा एसेच अंडरलाईन करायचा असं नाही करायचं. जे वेगळे वर्ड्स वापरलाय तुम्ही, एखादा जो त्या स्टँडर्डच्या एक्सपेक्टेशन पेक्षा वेगळा आहे, तुम्ही कुठून तरी बाहेरून वाचलाय तो, आणि तो काहीतरी वेगळी कन्सेप्ट तुम्ही लिहिताय, सो अंडरलाईन दॅट पार्ट. काय होतं, टीचरचा तिथे फोकस जातो थोडासा, आणि त्यामुळे मार्क्स मिळवणं जास्ती सोपं होतं. ओके, सो मेन 3 पॉइंट्स रिगार्डिंग एसे रायटिंग. इट शुड बी लार्ज इनफ, तो जरा वाचून छान वाटायला पाहिजे एवढा मोठा हवा, अगदीच 10-12 ओळीत संपवलाय असा नको. सेकंड पॉइंट, व्होकॅब्युलरी जी यूज करतात ती, आणि जी वर्ड्स लिहितात त्याचे स्पेलिंग्स चेक करत राहायचे. आणि तिसरा पॉइंट ग्रामर, तो तर टेन्स म्हणजे जो काय ग्रॅमॅटिकल एरर्स अवॉइड करायच्या. कारण एसे हा मेन कशासाठी असतो, की तुम्ही जो विचार करताय तो इंग्लिशमध्ये किती व्यवस्थित मांडू शकताय, एवढंच फक्त त्या एक्झामिनरचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. तुम्ही जो विचार करताय तो इंग्लिशमध्ये तुमचं ग्रामर व्यवस्थित येतंय, तुम्ही शब्द व्यवस्थित वापरताय तिथे, त्याची स्पेलिंग व्यवस्थित आहे की नाही, हाच फक्त एक्झामिनरचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे पेपर चेक करताना. त्या हिशोबाने आपल्याला लिहायचा आहे एसे. ओके, व्हेरी गुड. बाकी ओव्हरऑल पेपर सगळ्यांचे चांगले होते. ग्रामरचा पार्ट तर बऱ्याचशा लोकांनी व्यवस्थित लिहिलेला होता, ऍज पर एक्सपेक्टेशन होता. एसे मध्येच फक्त थोडीशी गडबड होती, म्हणून ते क्लिअर केलं मी. आता पुढच्या वेळेला इम्प्रूव्ह करा. ओके, सो वी विल नाव स्टार्ट विथ द लेक्चर. आजचा आपला एक टॉपिक आहे जो आधी काही जणांनी ऐकला असेल, काही जणांसाठी नवीन असेल, प्रेपोजिशन्स. ओके, so what are this? The preposition are words that we use before nouns or pronouns to show their relationship with other words in a sentence. ओके, सो जो एक असा कुठला तरी वर्ड आपण यूज करतोय नाउन किंवा प्रोनाउनच्या आधी. आता नाउन म्हणजे नाम माहिती आपल्याला, कुठली लिस्ट असते, प्रोनाउन्स काय असतात ती आपल्याला माहितीये, त्यांच्या बाकीच्या सेंटेन्स मधल्या वर्डशी त्याचं काय रिलेशन आहे हे दाखवण्यासाठी आपण जो वर्ड यूज करतो, दॅट वर्ड इज नोन एज प्रिपोजिशन. फॉर एक्झाम्पल, आय एम सिटिंग ऑन अ चेअर, आय एम वॉकिंग टू हर. देर आर प्रेपोजिशन्स ऑफ लोकेशन, डायरेक्शन अँड टाइम. 3 प्रकारचे प्रेपोजिशन्स आपल्याला शिकायचे. द फर्स्ट इज प्रेपोजिशन ऑफ लोकेशन, सेकंड इज प्रेपोजिशन ऑफ डायरेक्शन, आणि थर्ड इज विथ रिस्पेक्ट टू टाइम. द फर्स्ट वन इज प्रेपोजिशन्स ऑफ लोकेशन. इज द स्क्रीन विजिबल? Oh, sorry. Okay, is it visible now? I forgot to present the screen. Yeah. ओके, नाही मी विसरलेच होते, मी प्रेझेंटेशन दाखवायला बोलण्याच्या नादात विसरले. ठीक आहे, तर हे एवढंच होतं. फक्त पहिल्या स्लाइड जेवढ्या होत्या, प्रेपोजिशन म्हणजे काय, आणि सेकंड होती प्रेपोजिशन्स ऑफ लोकेशन. 3 टाईपचे प्रेपोजिशन आपण शिकणार आहे, प्रेपोजिशन ऑफ लोकेशन, डायरेक्शन आणि टाइम. त्यातलं पहिल्यांदा आपण लोकेशन्स बघूया. These are used to indicate the locations or position of objects.
कुठल्या तरी वस्तू कुठे ठेवली आहे किंवा कुठे आहे हे दाखवण्यासाठी जो वर्ड यूज केला जातो दॅट इज प्रेपोजिशन फॉर लोकेशन. फॉर एक्झाम्पल कुठले आहेत मेन? ऑन, इन, अंडर, इन फ्रंट ऑफ, अमंग, बिटवीन. ठीक आहे. आता हे ऑन म्हणजे काय? कशावरती तरी काहीतरी. द ऍपल इज ऑन द टेबल. जो पहिला ऑन आहे सो आपण त्या ऍपलची पोझिशन किंवा लोकेशन दाखवतोय. वेअर इज द ऍपल? द ऍपल इज ऑन द टेबल. त्यामुळे ऑन हा कशाच्या तरी वर आहे हे सांगण्यासाठी वापरलंय. सेकंड पिक्चर तुम्ही बघू शकता, तिथे काय प्रेपोजिशन वापरणार आपण? अंडर. एखाद्या गोष्टीच्या खाली आहे ऍट दॅट टाइम व्हॉट वी विल यूज? अंडर. सो द ऍपल इज अंडर द टेबल. टेबलच्या खाली ऍपल आहे हे दाखवण्यासाठी अंडर. नेक्स्ट, इन फ्रंट ऑफ, कशाच्या तरी पुढे. ओके. माय ब्रदर इज फ्रंट ऑफ दिस बॉय. माय ब्रदर इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ दिस बॉय. इन फ्रंट ऑफ म्हणजे कशाच्या तरी जेव्हा आपण पुढे दाखवतो तेव्हा आपण इन फ्रंट ऑफ हे प्रेपोजिशन वापरणार. नेक्स्ट, अगेन्स्ट. द बॉय इज स्टँडिंग अगेन्स्ट द वॉल. वॉलच्या इथे कडेला टेकून तो उभा आहे तेव्हा आपण अगेन्स्ट वापरणार. द बॉय इज एंटरिंग इन द रूम. इन द. ही इज गोइंग इनसाइड. जेव्हा एखाद्या गोष्टीच्या आतमध्ये आपण जातोय, रूमच्या आतमध्ये एखादी वस्तू ठेवायला जातोय, एखादी व्यक्ती जातीये, तेव्हा आतमध्ये साठी आपण इन और इनसाइड वापरणार. ओके. अगेन्स्ट मीन्स नेक्स्ट टू अँड टचिंग ऑन अपराइट सरफेस फॉर सपोर्ट. म्हणजे भिंतीला खेटून उभा आहे हे जे आपण मराठीमध्ये म्हणतो दॅट इज ही इज स्टँडिंग अगेन्स्ट द वॉल. द बॉय इज लिनिंग अगेन्स्ट द वॉल म्हणजे तो त्या भिंतीला चिकटून उभा आहे. आय एम लिनिंग अगेन्स्ट द व्हाईट बोर्ड. डोंट लीन अगेन्स्ट द वॉल, इट्स जस्ट बीन पेंटेड. ओके. डोंट लीन ऑन द वॉल असं म्हणत नाही आपण, किंवा आय एम लिनिंग ऑन द व्हाईट बोर्ड हे नाही. अगेन्स्ट हा प्रॉपर प्रोनाउन यूज करायचा आपल्याला. बिटवीन म्हणजे कशाच्या तरी जेव्हा आपल्याला मध्ये असं असतं, जेव्हा आपल्याला कशा तरी मध्ये सांगायचं असतं तेव्हा आपण बिटवीन यूज करतो. द लार्जर डॉग इज इन बिटवीन टू स्मॉल डॉग्स. कशाच्या तरी मध्ये आहे तेव्हा आपण बिटवीन वापरतो. त्याच्यानंतर अमंग. अमंग म्हणजे काय? अनेकामधून एक सांगायचं असेल तेव्हा. ओके. ही इज द ओनली बॉय अमंग ग्रुप ऑफ गर्ल्स. तिथे आपण अमंगचा यूज करतो. हे सगळं आपण का शिकतोय तर फक्त आता पुढे पुढे तुम्हाला असा क्वेश्चन येणार नाही की ह्या पर्टिक्युलर सेंटेन्स मध्ये करेक्ट प्रेपोजिशन टाका. हार्डली एका मार्काला आला तर डू ॲज डायरेक्टेड मध्ये येईल. बट आपण हे कशासाठी करतोय? जेव्हा लेटर रायटिंग, डायलॉग रायटिंग कुठेही लिहायची वेळ येईल तेव्हा तिथे कन्फ्युज व्हायला नको. माझ्या मनात हे सेंटेन्स आहे की तो मुलगा त्या भिंतीच्या शेजारी उभा आहे किंवा भिंतीला चिकटून उभा आहे. ओके. बट इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करणार हा जो प्रश्न येतो तिथे आपल्याला प्रेपोजिशन्स क्लिअर पाहिजेत की आपण कुठल्या वेळेला कुठला शब्द वापरतो. ओके. ही काही बसून पाठ करण्याची गोष्ट नाही, ते एका दिवसात समजणार नाही. जसं आपण मराठी भाषा शिकलो तसंच आपल्याला इंग्लिश शिकायचंय की सारखं सारखं वाचून सारखं सारखं ऐकून लक्षात येईल ते. बट आपल्याकडे बेसिक लिस्ट तयार पाहिजे की आपल्याला माहित पाहिजेत की प्रेपोजिशन्स कुठली आहेत. म्हणजे जेव्हा विचार करण्याची वेळ येईल आपण थोडं त्या लाईनवर विचार करू की मी ऑन लिहू शकते का, अंडर लिहू शकते का, अमंग लिहू शकते का, बिटवीन लिहू शकते का, नाही मग कुठलं लिहू शकते. सो त्या लिस्ट मधलं आपल्याला काहीतरी फाइंड आउट करता येईल. ओके. सो हे झाले. आणि त्याच्यानंतर बिसाइड. शी इज स्टँडिंग बिसाइड हिम और बिसाइड्स हिम. त्याच्या शेजारी. लोकेशन आपण जेव्हा शेजारी दाखवतो तेव्हा आपण बिसाइड असा वर्ड यूज करतो. ओके. बिहाइंड म्हणजे मागे. इन फ्रंट ऑफच्या अपोजिट बिहाइंड. द लार्ज कॅट इज बिहाइंड द स्मॉलर वन. असं जेव्हा आपल्याला सांगायचं असेल बिहाइंड म्हणजे आपण कधी यूज करणार? पाठीमागे आहे हे दाखवण्यासाठी आपण बिहाइंड वर्डचा वापर करतोय. ओके. ही सगळी झाली आपली प्रेपोजिशन्स ऑफ लोकेशन और पोझिशन. आपण परत एकदा सगळ्यांची लिस्ट बघूया. प्रत्येक जो वर्ड असेल तो लिहून घ्या, त्याचं मीनिंग, त्याच्याशी रिलेटेड सेंटेन्स तुमचं तुम्ही नंतर तयार करू शकता. पहिलं ऑन. ऑन म्हणजे कशाच्या तरी वर आहे हे दाखवायचं असेल ऍट दॅट टाइम वी विल यूज द प्रेपोजिशन ऑन.
वी आर गोइंग टू यूज प्रेपोजिशन अंडर जेव्हा आपल्याला कशाच्या तरी खाली एखादी वस्तू आहे हे दाखवायचंय. नेक्स्ट इन फ्रंट ऑफ म्हणजे कशाच्या तरी पुढे आहे असं दाखवायचं असेल तर इन फ्रंट ऑफ समथिंग. अगेन्स्ट म्हणजे लिनिंग अगेन्स्ट द वॉल, भिंतीला खेटून उभा आहे, भिंतीवरती शेजारी उभा आहे, व्हाईट बोर्डला शेजारी खेटून उभा आहे. जेव्हा एखाद्या अपराईट सरफेसला माणूस टेकून उभा राहील तेव्हा आपण अगेन्स्ट म्हणतो. ओके. शी इज प्रेसिंग पिलो अगेन्स्ट द वॉल, जेव्हा भिंतीला खेटून काहीतरी गोष्ट होती, एखाद्या गोष्टीला लागून काहीतरी गोष्ट होतीये, ऍट दॅट टाइम वी आर गोइंग टू यूज प्रेपोजिशन अगेन्स्ट. इनसाइड और इन म्हणजे आत जाण्यासाठी. बिटवीन, बिटवीन म्हणजे कशाच्या तरी मध्ये. अमंग म्हणजे अनेकामधून एक, जेव्हा आपण सांगतोय काहीतरी तेव्हा अमंग हे प्रेपोजिशन यूज होणार. बिसाइड म्हणजे शेजारी. बिहाइंड म्हणजे पाठीमागे. ओके, सो ही झाली आपली सगळी प्रेपोजिशन्स ऑफ लोकेशन. नाउ द नेक्स्ट इज प्रेपोजिशन्स ऑफ डायरेक्शन. These are used to show direction of movement to and from a fixed point. एखाद्या फिक्स्ड पॉइंट पासून मुवमेंट कुठून कुठे होतीये हे सांगण्यासाठी आपण डिरेक्शनचे प्रपोजिशन यूज करणार. एक्झाम्पल्स टू, फ्रॉम, इनटू, अलॉंग, ओव्हर, थ्रू, अक्रॉस आणि अराउंड. प्रत्येक प्रिपोजिशन आपण पूर्णपणे वाचून घेणार आहोत. आय एम वॉकिंग टू स्कूल म्हणजे मी कुठून कुठे चाललंय हे फिक्स्ड पोझिशन आहे माझी, राईट. फिक्स्ड पोझिशन, फिक्स्ड लोकेशनला कुठेतरी जेव्हा आपण जातोय, आय एम वॉकिंग टू स्कूल, मी शाळेत चाललीये. सो ॲट दॅट टाइम व्हॉट वी आर गोइंग टू यूज इज टू. नेक्स्ट, रिचर्ड केम इन टू द रूम, आतमध्ये आला. रिचर्ड केम टू द रूम आपण म्हणतो का? नाही, आपल्याला आतमध्ये आलाय सांगायचंय म्हणून इन टू वापरणार आपण. आता इथे असं सेंटेन्स डिपेंडिंग ऑन सिच्युएशन होऊ शकतं. रिचर्ड केम टू माय रूम, तो आतमध्ये आलेला नव्हता, माझ्या खोलीपाशी आला होता, एवढंच जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण ही केम टू द रूम म्हणू शकतो. बट खोलीच्या आतमध्ये आलाय हे जेव्हा आपल्याला स्पेसिफाय करायचंय तेव्हा आपण असं सांगणार रिचर्ड केम इन टू द रूम. नेक्स्ट, इन टू इज यूज टू शो मोशन और मुवमेंट. द कॅट जम्प्ड इन टू द बॉक्स, बॉक्सच्या आतमध्ये उडी मारली, हे आत स्पेसिफिक करता येते. द बॉल फेल इन टू द रिव्हर. शी पोर्ड सम बॉइलिंग वॉटर इन टू द टी पॉट. द मॅन थ्रू रबिश इन टू द रिव्हर. शी हॅज रिटर्न्ड फ्रॉम टाउन. आता इथे काय, फ्रॉम, कुठून तरी परत आली आहे ना, ती कुठून आली आहे ती जागा फिक्स्ड आहे, कुठून आली आहे ह्याची, म्हणून तिकडे आपण प्रेपोजिशन यूज केलंय फ्रॉम. शी हॅज रिटर्न्ड, कुठून आली आहे परत, तर फ्रॉम टाउन. नेक्स्ट, दे वॉक्ड अलॉंग द रो ऑफ हाऊसेस म्हणजे काय, आता घराच्या हाऊस रोच्या शेजारून चालत गेले, अलॉंग द रो ऑफ हाऊसेस. आता इथे मी असं केलं असतं, दे वॉक्ड इन टू द रो ऑफ हाऊसेस म्हणजे काय, एका सरळ लाईनीत जी घरं होती तिथे ते आतमध्ये गेले, आणि दे वॉक्ड अलॉंग द रो ऑफ हाऊसेस म्हणजे शेजारून गेले. ओके. सेकंड एक्झाम्पल काय आहे, देर आर मेनी गिफ्ट शॉप्स अलॉंग जलान चौकिट. ज्या लाईनला पॅरलल आपण म्हणतो, जसं मराठीमध्ये आपण असं एक्सप्लेन करू शकतो की त्याच्या शेजारून गेला, त्याच्या आजूबाजूने गेला, असं जेव्हा आपण सांगतो इंग्लिशमध्ये आपण अलॉंग द समथिंग असं यूज करणार. नेक्स्ट, द बॉईज रॅन अक्रॉस द रोड. आता इथे काय आहे, अक्रॉस आणि अलॉंग मध्ये काय फरक येणार आहे सांगा बरं. अक्रॉस द रोड आणि अलॉंग द रोड. द बॉईज वॉक्ड अक्रॉस द रोड और द बॉईज वॉक्ड अलॉंग द रोड, ह्याच्यामध्ये काही फरक येईल की नाही येणार? व्हॉट इज युअर ओपिनियन? येस, व्हेरी गुड, करेक्ट. दे आर डिफरंट. अक्रॉस म्हणजे जेव्हा रोड क्रॉस केलाय, अपोजिट साइडला गेलेत, आणि अलॉंग म्हणजे सेम डिरेक्शन मध्ये गेलेत, एकाच रस्त्यावरून चाललेले आहेत, तर आपण अलॉंग यूज करणार. आणि
जेव्हा अपोजिट साइडला जाणार ऍट दॅट टाइम वी आर गोइंग टू यूज द वर्ड अक्रॉस. द अपोजिट साइड. द बॉय स्वॅम अक्रॉस द पॉन्ड. ओके. सिटी इज वॉकिंग अक्रॉस द रोड. अली वॉक्ड अक्रॉस द रिव्हर बाय युझिंग द ओल्ड ब्रिज. म्हणजे काय की त्याने रिव्हर क्रॉस केलेली आहे. आणि अली वॉक्ड अलॉंग द रिव्हर असं जर असेल तर रिव्हर एका साईडला होती आणि तो कडेनी चालत गेला, रिव्हरच्या किनाऱ्यावरून चालत गेला, तेव्हा आपण अलॉंग म्हणणार आहे. आणि त्याने रिव्हर क्रॉस केली तर आपण त्याला अक्रॉस हा वर्ड यूज करणार आहे. ह्या गोष्टी तेव्हा मॅटर करतात जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वतः विचार करून काहीतरी लिहित असता. फॉर एक्झाम्पल एसे असेल किंवा एखादा लेटर असेल किंवा एखादं ईमेल असेल, तेव्हा जेव्हा हे प्रेपोजिशन यूज करायची वेळ येते ना, तेव्हा ते करेक्ट यूज केले गेले पाहिजेत. त्यावरनं आपली ग्रामॅटिकल स्किल्स पण लक्षात येतात आणि व्होकॅब्युलरी पण लक्षात येते. मीनिंग माहिती असतं आपल्याला. हे लिहायचं पण असतं की शी क्रॉस्ड द रोड, हे मी कसं लिहू शकेन चांगल्या, अजून चांगलं करून त्याला. तर तेव्हा आपल्याला प्रेपोजिशनचा वापर करता येतो आणि जे साधं सेंटेन्स आहे ते जास्ती अट्रॅक्टिव्ह बनवता येतं. ओके. नेक्स्ट, दे आर रनिंग अराउंड द ट्री. आता डायरेक्शन मध्ये अराउंड, अराउंड म्हणजे अवतीभोवती, भोवती फिरतायत, ट्रीच्या भोवती फिरतायत. सो दॅट इज अराउंड. अराउंड मीन्स मुव्हिंग इन अ सर्कल. करायचं सर्कलच्या भोवती जेव्हा आपण एखाद्या फिरतो तेव्हा आपण अराउंड म्हणतो, कम्प्लिटिंग अ राउंड. द कॅट रॅन अराउंड द स्टूल चेझिंग द माउस. नेक्स्ट, टिम जम्प्ड ओव्हर द फेन्स. फेन्स वरून उडी मारली, कुंपणा वरून उडी मारली. हे जेव्हा वरून आहे त्याच्यासाठी आपण यूज करणार वर्ड ओव्हर. ओके. आता वर्ड तर सेम आहे. आपण लास्ट लेक्चरला आय गेस आपल्याच लेक्चरमध्ये शिकलेलो होतो की काही वर्ड्स असे असतात की स्पेलिंग सेम आहे बट त्याचं मिनिंग पूर्णपणे वेगळं आहे. त्यातला हा वर्ड आहे. जर ओव्हर असा नुसतं शब्द आपण यूज केला तर संपलं ह्या अर्थी, पण ओव्हर, इट्स ओव्हर, इथे इट्स फिनिश्ड, याच्यासाठी आपण इट्स ओव्हर हा सेम वर्ड यूज करतो. राईट. क्रिकेटमध्ये ओव्हरचं मिनिंग वेगळं आहे आणि हे ओव्हरचं मिनिंग वेगळं आहे. त्यामुळे आता इथे काय आपल्याकडे सगळ्याचीच लिस्ट असायला पाहिजे असं कंपल्शन नाही. आपण कशावरनं ठरवणार की ह्याच्यामध्ये ओव्हरचं मिनिंग काय यूज करायचं आहे. जर हे सेंटेन्स आहे टीम जम्प्ड ओव्हर द फेन्स, इथे ओव्हरचं मिनिंग संपलंय असं घेऊन वाक्य पूर्ण होणार आहे का? नाही. त्यांनी उडी मारली आहे, कशावरून तरी उडी मारली हे सांगायला वाक्य आहे. तर आपण जसा संदर्भावरून इथे अर्थ लावतो तसंच बाकीचे अनेक शब्द असे आपल्या लिस्टमध्ये ऍड होत जातील की ज्याचा आपल्याला ते पूर्ण सेंटेन्स वाचून त्याचा अर्थ लावायचा आहे. आणि ह्याचा ही सवय लावून घ्या की आपण त्या सेंटेन्स वाचून त्याच्याबरोबर त्या शब्दाचा अर्थ लावत जातोय. ओके. ह्याचा एक फायदा काय होईल, जेव्हा पण तुम्ही अनसीन पॅसेजेसचा क्वेश्चन असतात, दोन अनसीन पॅसेजेस येतात पेपरमध्ये, 80 मार्काचा जो मोठा पेपर असतो तुमचा त्यामध्ये 2 अनसीन पॅसेजेस असतात. तेव्हा काय होतं, बरेचसे शब्द आपण कधी बघितलेले पण नसतात, ते मुद्दाम कुठले तरी अवघड पॅसेज काढून आपल्या पेपरमध्ये टाकलेले असतात. त्यातले अनेक शब्द आपण डोळ्याखालून घातलेले पण नसतात, कधी कधी ऐकलेले नसतात, त्याची मिनिंग माहीत नसतात. बट जर सेंटेन्स अख्खा पॅसेजचं ओव्हरऑल मिनिंग आपल्याला कळलं तर आपण त्या सेंटेन्सचा काही ना काहीतरी अर्थ लावू शकतो आणि त्याच्यावरून त्या वर्डचा अर्थ लावू शकतो. आणि मग स्पेसिफिकली त्या अनसीन पॅसेजेस मध्ये एक क्वेश्चन येतात, राईट सिनॉनिम फॉर, राईट अँटॉनिम फॉर. आणि मग जर मुळात त्या शब्दाचाच अर्थ माहित नाही तर मी त्याचा समानार्थी शब्द कुठून सांगणार, असा प्रश्न येतो. तर ही सवय लावून घ्या की जे काही सेंटेन्सचं आपलं रिलेशन आहे त्या वर्ड बरोबर ते चेक करायचं आणि मग त्यानंतर त्याचा अर्थ आपल्या डोक्यात फिक्स करायचा आणि नंतर ते शब्द गुगल करायचा किंवा डिक्शनरीत बघायचा. लगेचच वेगळा शब्द दिसतोय मी काढली डिक्शनरी आणि बघितलं असं नाही करायचं. आपल्याला सेंटेन्सचा अर्थ लागतोय का, सेंटेन्समध्ये हा वर्डमुळे काय कमी पडतंय, मग ते कदाचित या वर्डचं मिनिंग असेल. चेक करायला परत जेव्हा घरी असाल डिक्शनरी वापरा. एक्झाम मध्ये तर त्याचा काही उपयोग होणार नाही, डिक्शनरी तर आपल्याला कामी येणार नाही. बट ही जी प्रोसेस आहे ना याच्यातून हळूहळू सवय लागेल की आपल्याला सेंटेन्सचा अर्थ कळतोय तर आपण शब्दाचा अर्थ शोधू शकतो. ओके. आणि ह्या विचार करायचा की हा शब्द जर मी काढून टाकला तर काय मिनिंग चेंज होतंय, ते जे मिनिंग चेंज होतंय ते त्या शब्दामुळे येतंय, म्हणजे या शब्दाचा अर्थ तोच आहे. ठीक आहे. फार तर फार काय होईल,
आपण जो अर्थ इमॅजिन केला होता त्या पर्टिक्युलर वर्डचा तो चुकीचा असेल, तो नसेल. एनिवे आपण काहीच विचार केला नाही तर तो मार्क जाणारच आहे. ह्या ऍक्टिव्हिटीमुळे ऍटलिस्ट मिळाला तर तो 1 मार्क मिळू तर शकतो आपल्याला, राईट. मी जेव्हा 10th चे पेपर दिलेले आहेत तेव्हा मी पण मराठी मीडियमला होते, कम्प्लीट मराठी मीडियम. सो हा प्रॉब्लेम यायचाच की जो अनसीन पॅसेज असेल त्याच्यामध्ये जो शब्द आहे तो कधी पाहिलाच नाहीये. मग ते काय पूर्ण सगळ्या त्याच्यामध्ये परत अजून एक लास्ट पार्ट असा असतो की जो पूर्ण पॅसेज दिलाय त्याचा सारांश लिहायचा असतो. म्हणजे इन शॉर्ट त्या पॅसेजमध्ये काय सांगितलंय ते लिहायचंय. म्हणजे झालं, त्यातले आपण ऍज इट इज वर्ड वापरू शकत नाही कुठले, तेवढी मोठी सेंटेन्स आपण करू शकत नाही, त्यातलं मिनिंग एक्स्ट्रॅक्ट करायचं मग ते लिहायचं, राईट. ह्या वेळेला ही थोडीशी सवय उपयोगी पडते. आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. इंग्लिश नॉव्हेल जी काही मिळतील ती थोडीफार वाचा, अख्खं नाही वाचलं तरी चालेल. त्यातले 1-2 पॅसेजेस जरा वाचायचे, काही अर्थ लागतोय का बघायचा, असा टाइमपास करता येऊ शकतो. ओके, सो नाव परत विषयाकडे येऊया आपल्या. आता बोर्डची एक्झाम हळूहळू जवळ येतील. आता त्या होणार आहेत नाही होणार हा सगळा वेगळा भाग आहे. 9th आणि 10th साठी मोस्टली हे जास्त गरजेचं आहे. 9th आता एका वर्षात एक्झामला बसतील, 10th वाले 5-6 महिन्यात तरी नक्की बसतील बोर्डच्या एक्झाम्सला. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आता आपल्याला विचार करायचा आहे, कारण शेवटी मार्क्स गरजेचे असतातच. जरी कितीही काही असलं की कन्सेप्ट कळली असणं गरजेचं आहे. मार्क्स कोण विचारात घेत नाही, बट ऍडमिशनच्या वेळेला तुमचे कन्सेप्ट नाही मार्क्स बघितले जातात की याला 90% आहेत की 95 आहेत. त्यामुळे कधीही जरी कन्सेप्ट वरती आपण फोकस ठेवतोय, आपण हेही बघायचं की आपले मार्क्सही चांगले राहिले पाहिजेत. आणि त्यासाठीच्या प्रेझेंटेशनच्या ज्या ओव्हरऑल पेपर लिहिण्याच्या गाईडलाईन्स आहेत त्या थोड्याशा फॉलो करायला लागतील. ओके, सो नाव नेक्स्ट प्रेपोजिशन एक्झाम्पल बघूया आधी. द बॉय जम्प्ड ओव्हर द फेन्स, द कॅट लीप्स ओव्हर द ड्रेन, द बर्ड फ्ल्यू इन थ्रू द विंडो. थ्रू म्हणजे कशाच्या तरी आतून, थ्रू पास झालं. ओके, द बर्ड फ्ल्यू इन थ्रू द विंडो, विंडो मधून आला आतमध्ये, असं जेव्हा आपण म्हणतोय आरपार गेला ह्याच्यासाठी थ्रू असा वर्ड यूज केला जातो. थ्रू साठी अजून एक सिनोनिम आहे, माहितीये तुम्हाला? थ्रू साठी दुसरा एखादा वर्ड काही आठवतोय, ऐकलाय कधी? व्हेरी गुड, परफेक्ट. वाया. करेक्ट, द बर्ड फ्ल्यू वाया द विंडो. Ali kicked the ball through the window. Amir threw the rubbish through the window. हे झाले सगळे आपले कुठले होते आता? प्रेपोजिशन्स ऑफ डायरेक्शन संपले. नाउ नेक्स्ट इज प्रेपोजिशन्स ऑफ टाइम. These are used to show when things happen. For example, by, for, before, after, since, at and during. आता एक्झाम्पल्स मध्ये आपण बाय साठी टाइमशी रिलेटेड बायचं एक्झाम्पल काय येणार? यू शुड फिनिश युअर होमवर्क बाय टुमॉरो. तर एक डेडलाईन सांगतेय मी ज्याच्यामध्ये मी बाय या वर्डचा यूज करतेय. फॉर, शी विल बी वेटिंग फॉर 20 minutes और शी विल स्टे हिअर फॉर 20 minutes. असं जेव्हा आपल्याला एक टाइम स्पॅन घालून द्यायचा आहे तेव्हा आपण फॉर हे प्रेपोजिशन वापरणार आहे. आता जो फॉर हा वर्ड आपण ह्याच्यामध्ये यूज करतो की आय हॅव ब्रॉट दिस गिफ्ट फॉर हर, असं जर मी म्हणतीये तर इथे फॉर हा टाइम साठी नाही की प्रेपोजिशन म्हणून यूज नाही केलेला आपण. हे फॉर वेगळं आहे, तिच्यासाठी आणला आहे ह्याच्यामध्ये आपण यूज करतोय तो फॉर. ओके, वर्ड सेमच आहे, आपण त्याचा वापर वेगवेगळीकडे करतोय. बिफोर, आय विल फिनिश दिस वर्क बिफोर लंच, टाइमशी रिलेटेड आहे. म्हणजे जेवणाची वेळ जी काही असेल, जेवणाच्या आधी कंप्लीट करेन म्हणजे काय? जेवणाच्या वेळेच्या आधी कंप्लीट करेन असं आपलं म्हणणं आहे. सो दिस आय विल फिनिश दिस वर्क बिफोर लंच और आफ्टर लंच, सेमच सेंटेन्स आपण यूज करू शकतो. आय एम वर्किंग सिन्स मॉर्निंग, मी सकाळपासून काम करत आहे. हा जो आपण मराठीत पासून यूज करतो, इंग्लिशमध्ये सिन्स. ऍट,
वी विल हॅव अ मीटिंग ॲट 2 o'clock. वी विल हॅव अ लेक्चर ॲट 2 o'clock. हे परत टाइम सांगायला आहे. ॲट हे लोकेशन साठी पण असतं. शी विल बी वेटिंग फॉर मी ॲट द मॉल. ओके, तर इथे ॲट हे लोकेशन साठी आपण वापरतो आणि ॲट टाइम साठी सुद्धा वापरतो. डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन त्याचं मिनिंग चेंज होत जाणार की आपण कशासाठी तो ॲट वापरलाय ते. आणि ड्युरिंग, ड्युरिंग म्हणजे पण टाइम. ड्युरिंग लेक्चर आय हॅड नो इलेक्ट्रिसिटी इश्यूज. आफ्टर लेक्चर इट स्टार्टेड असं जेव्हा आपल्याला म्हणायचंय तर लेक्चरच्या त्या टाइम मध्ये ड्युरिंग दॅट पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम आय हॅड नो इलेक्ट्रिसिटी इश्यूज असं जेव्हा आपण सांगतोय तर आपण ड्युरिंग हा वर्ड यूज केलाय. ओके, इज इट क्लिअर अबाउट प्रेपोजिशन्स? आधी शिकलेला असाल काही जण तुमच्यातले, काही जणांसाठी नवीन टॉपिक असेल. सगळ्यांना ओव्हरऑल क्लिअर झालंय? काही डाऊट्स आहेत? ओके, व्हेरी गुड. Perfect. So now this is something very easy, but we'll do it. Give your own rhyming words for the following. तुम्हाला rhyming words लिहायचे आहेत. बघूया आपण किती लिस्ट बनतीये. थोडीशी आपली vocabulary पण वाढेल या एक्सरसाइज मधून. म्हणून मी हे शोधलंय. 9th टेक्स्टबुक मधलं आहे हे. फर्स्ट वर्ड आहे हाऊस. तर हाऊसला ज्याला जे सुचतायत ते जरा रायमिंग वर्ड्स द्या. माऊस. ओके, एक झाला माऊस. जितके पॉसिबल आहेत तितके सुचवायचे आहेत हा. हाऊस काऊज. थोडा काऊज नाही जाणार ह्याच्या बरोबर, हाऊस बरोबर, कारण प्रोनाउन्सिएशन डिफरंट होत आहे. ओके, हाऊस काऊज. कॉज नाही. कॉज स्पेलिंग वाईज बऱ्यापैकी जात आहे, बट कॉज पूर्ण वेगळाच शब्द येतोय. आपलं प्रोनाउन्सिएशन सेम पाहिजे ना रायमिंग वर्ड्सना. ट्राउज. ओके, मैत्रेय, कॅन यू एक्सप्लेन meaning of the word trouse? House, blouse, very good. Okay, so the next word is woods. Woods. Okay, the singular of trousers is trouse. Okay, I'll have to check it again. Okay, ठीक आहे, तू बघितला असशील तर व्हेरी गुड. फूड्स, गुड्स, करेक्ट. अजून हुड्स. ओके, येस कादंबरी, यू आर रायटिंग इट करेक्ट. जस्ट चेक युअर स्पेलिंग. मूड्स. तुझे स्पेलिंग लिहिलं ते मूड्स साठी झालं. मूड झालं ते. तू जस्ट करेक्ट लिहिलंय स्पेलिंग मूड्स. गुड्स, फूड्स, हुड्स, मूड्स. चालेल, बस 4 झाले. इझी. इझी. इझी बिझी वा. लेझी. ओके. बझी. बिझी, क्रेझी. इझी, क्रेझी, व्हेरी गुड. चीझी, करेक्ट. फ्रीझी, ब्रीझी.
इझी. ओके. नेक्स्ट विंड. विंड साठी काय काय सापडत आहेत बघा. फाइंड नाही येणार हा कादंबरी, कारण स्पेलिंग सिमिलर होतंय, बट विंड फाइंड, विंड काइंड नाही होणार. विंड ग्रिंड बरोबर आहे. काइंड फाइंड एकमेकांना रायमिंग आहेत, विंडला नाही आहेत. ग्रिंड आणि विंड करेक्ट आहेत. अजून टिंड. ओके. विंड नाही. डार्क. व्हेरी गुड. बार्क, पार्क. अरे वा. मार्क करेक्ट. डार्क क्लार्क. ओके. स्पार्क. व्हेरी गुड. लार्क. शार्क. व्हेरी गुड. परफेक्ट. नेक्स्ट वॉच. व्हेरी गुड. करेक्ट. स्कॉच. ओके. नॉच. करेक्ट. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर येस, हा एक छोटूसा पार्ट आहे. 12th बघा. राईट मिनिमम 5 हिडन वर्ड्स ऑफ मोर दॅन 4 लेटर्स फ्रॉम इंटर गव्हर्नमेंटल. ओके. तर आपल्याला समोर वर्ड आहे इंटर गव्हर्नमेंटल, याच्यातून आपल्याला असे ऍटलिस्ट मिनिमम 5 वर्ड्स तयार करायचे 4 लेटर्सचे, ज्यांचं काहीतरी मिनिंग लागतंय. ओके. तुमच्या समोरचा वर्ड आहे इंटर गव्हर्नमेंटल. सो आता इथे नोटबुकमध्ये जर काही समोर असेल, पेन हातामध्ये असेल, तर वर्ड लिहून घ्या. म्हणजे मग मला स्क्रीनवरती ठेवायला लागणार नाही. तुम्हाला जेव्हा वर्ड फॉर्म कराल तुम्ही, तेव्हा सोपं जाईल. करेक्ट. एक मेंटल बरोबर झालाय. गव्हर्नमेंट बरोबर झालाय. 2 झाले. रेंटल बरोबर झालाय. इंटर बरोबर झालाय. इंटर नेट करेक्ट झालाय. व्हेरी गुड. गव्हर्नर बरोबर नाही. थांब एक मिनिट. हा, गव्हर्नर पण झाला. करेक्ट. ओके. 5 झाले. मेन ज्याने कोणी वर्ड लिहिलाय, आपल्याला असं सांगितलंय की 4 मोर दॅन 4 लेटर्स. TALENT. टॅलेंट. व्हेरी गुड. करेक्ट. करेक्ट. व्हेरी गुड जय. ओव्हर. मूव्ह पण होऊ शकतो. एन्व्हायरमेंट होतोय का मी चेक करते. 1 मिनिट. EN
आय करेक्ट. गव्हर्नमेंट एन्व्हायरमेंट पण झाला. व्हेरी गुड. मूव्ह नाही द्विजेश, मुव्हमेंट होणार नाही कारण एम एकदाच आलाय ना आपल्या सेंटेन्समध्ये, एक वर्डमध्ये. इंटर गव्हर्नमेंटल ह्या वर्डमध्ये एम एकदाच आलाय आणि जर मुव्हमेंट आपल्याला तयार करायचंय तर आपल्याला एम दोनदा लागेल. म्हणून बाकी काही नाही, बाकी वर्ड बरोबर होता. नियर करेक्ट आहे. व्हेरी गुड. टियर. सॉरी, मी चुकून फिअर टाकला. एफ नाहीच आहे. एफ नाहीये आपल्या सेंटेन्स मध्ये. रेट करेक्ट आहे. व्हेंट करेक्ट आहे. करेक्ट. रेट बरोबर आहे. RATE रेट. रेंट पण होऊ शकतं. RENT रेंट. व्हेरी गुड. टेंट. ट्रेन करेक्ट आहे. अजून दुसरं काय होतं? रिलेव्हंट. RELEVANT करेक्ट. रिलेव्हंट. मैत्रिय वर्ड करेक्ट आहे, फक्त स्पेलिंग चुकलंय तुझं. RELE यायला पाहिजे. मे बी दॅट कॅन बी अ टायपो बट इट्स ओके. येस, तूच करेक्ट केलंस. टोअर. त्याच्यानंतर ऑर्नामेंट मला चेक करायचं होतं. ORNAMENT. व्हेरी गुड. करेक्ट. ओके. परफेक्ट. जमले बऱ्यापैकी शब्द तुम्हाला बनवायला. सगळ्याची मिनिंग आपल्याला माहिती आहेत. काही जणांच्या लिस्टमध्ये काही वेगळे वर्ड्स ऍड झालेले असतील. राईट. सो असं काहीतरी करत राहायचं. मधले मधले टेक्स्टबुक मध्ये एक्सरसाइज जे असतात ते शोधायचे आणि काहीतरी तयार करायचं. व्हेरी गुड. ओके. जेणेकरून काय होतं, आपल्याला हा वर्ड आहे की नाही हेही लक्षात येतं आणि मग त्याचं मिनिंगही कळत जातं. म्हणून करायचं जेव्हा वेळ मिळेल, काही असेल दुसरं नसेल काही करायला तेव्हा. ओके. सो वी हॅव स्टील 10 minutes लेफ्ट विथ अस. कॅन वी स्टार्ट विथ रीडिंग? रीडिंग, स्पीकिंग, एनिथिंग. सगळ्यांचं एक एकदा वाचून झालं का, की कोणाचं राहिलंय अजून? सगळ्यांचं एक एकदा वाचून झालंय की राहिलंय? ओके. सगळ्यांनी एक एकदा वाचलंय. व्हेरी गुड. आपण डिबेट स्टार्ट करू शकतो. आय हॅव नो प्रॉब्लेम विथ दॅट. बट खूप थोड्या वेळाचं होईल आणि माझ्यासमोर जो टॉपिक आहे, आय गेस आपण लास्ट टाइम विचारात घेतलेला, तो खूप इंटरेस्टिंग आहे. शुड स्टुडंट्स टेक्स्ट बुक्स बी रिप्लेस्ड बाय नोटबुक कम्प्युटर्स? असं माझ्यासमोर एक टॉपिक लिहिलेला आहे. आय गेस आपण तो मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला असेल की ह्याच्यावर आपल्याला करता येईल का. तर चालेल, आपण स्टार्ट करू शकतो. जेवढं होईल तेवढं होईल. रेस्ट पार्ट विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. Even I don't remember because it was like 2 weeks ago. आय रिपीट द टॉपिक. त्यामुळे मला आठवत नाहीये की हा नक्की. पण माझ्यासमोर इथे तुमची जिथे नावाची लिस्ट आहे ना,
तिथे हा टॉपिक लिहिलाय. सो आय गेस हा आपणच कधीतरी डिस्कस केलेला असेल. कोणी असेल लेक्चरला, कोणी नसेल, मला तेही आठवत नाही, कारण 2 आठवडे होऊन गेले आपल्या लास्ट लेक्चरला पण. सो द टॉपिक इज शुड स्टुडंट्स टेक्स्ट बुक्स बी रिप्लेस्ड बाय कम्प्युटर्स, नोटबुक कम्प्युटर्स. म्हणजे काय की जे टेक्स्ट बुक असतं, आपण जे हार्ड कॉपी वाचता तुम्ही टेक्स्ट बुकची, त्याच्याऐवजी जे नोटबुक कम्प्युटर्स येतात, म्हणजे छोटे कम्प्युटर्स येत आहेत आयपॅड सारखे, त्याच्यावरती तुमचं टेक्स्ट बुक येणं. फॉर एक्झाम्पल आता जसं मी पीडीएफ शेअर करतेय, ते पीडीएफ वापरणं की द हार्ड कॉपी ऑफ युअर टेक्स्ट बुक. Okay, so this is the topic. I think it is a really nice topic. So if you want to go for it, we will start immediately. We have to start, but लास्ट टाइम सारखंच मुलं मुली 2 ग्रुप पडतील, बॉईज गर्ल्स. पटकन सांगा बॉईज कुठल्या साईडला जाऊ इच्छिता. म्हणजे ऑनलाईन नोट, पीडीएफ और डिजिटल फाईल और हार्ड कॉपी. मुलांना काय हवंय? ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज नाही बोलायचंय, म्हणजे असं नकोय आपल्याला. इनडिरेक्टली तेच होणार आहे, ऍडव्हान्टेजेस और डिसएडव्हान्टेजेस ऑफ व्हॉट? डिसएडव्हान्टेजेस ऑफ हार्ड कॉपी और डिसएडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल कॉपी इन फेवर टू हार्ड कॉपी. मैत्रेयाचं म्हणणं आहे की त्याला इन फेवर टू हार्ड कॉपी हवंय. बाकी मुलांना चालणार आहे? अरे बापरे, एकाचा हार्ड कॉपी इन फेवर आले. बरं ठीक आहे, मुलांना सगळ्यांना मी विचारते, हार्ड कॉपीच्या फेवर मध्ये तुम्ही बोलायला तयार आहात? सो युअर टॉपिक विल बी लाईक समथिंग इन द लाईन्स ऑफ ऍडव्हान्टेजेस ऑफ हार्ड कॉपी ओव्हर डिजिटल कॉपी. ओके, सो हु वॉन्ट्स टू स्टार्ट? जनरली आपण ऍडव्हान्टेजेसने स्टार्ट करतो, म्हणून मुलांना या वेळेला स्टार्ट करायची संधी मिळेल, मुलींना नंतर बोलता येईल. ओके, व्हेरी गुड. 3 मुलांचे रिप्लाय आले, तिघांनी इन फेवर ऑफ हार्ड कॉपी म्हणलेलं आहे. वी विल स्टार्ट इमिजिएटली. ऍटलिस्ट 4 जणांना तरी बोलायला मिळू दे. चला नावं पाठवा पटकन, कोण बोलेल, कोण स्टार्ट करेल? अरे लिहा पटापट नावं, टॉपिक डिसाईड केला इतक्या पटकन. मैत्रेय करणार स्टार्ट? You just have to start speaking about some single sentence of advantages of using hard copy. Why do you think in this line you want to go? तेवढं फक्त सांगायचंय. Can be the next. Okay. Dvijesh, Suman Nerurkar, please write student's name. मी दरवेळी विसरते की भैरवी कुठली आहे आणि वेदांत कोडे. ओके, वेदांत. येस, वेदांत प्लीज स्टार्ट. विल यू स्टार्ट? Yes, very good. Ma'am, hard copy is good because we don't have eyes problem. Okay, while reading we will not face eyesight problems because of using hard copy. मुलींमध्ये कोण काय ह्याला काय म्हणणं आहे तुमचं? येस भैरवी. Yes, digital copy is easy to handle and also handy because instead of carrying 2 to 3 textbooks at the same time, we can carry a single digital notebook at a time. ओके, सो जे ओझं असेल ते कमी होईल. शाळेत जाताना जे एवढं मोठं भलं मोठं दप्तर द्यायला लागते त्याच्याऐवजी एकच कम्प्युटरची कॉपी और डिजिटल फाईल घेऊन गेलो आपण, झालं काम. नेक्स्ट, मुलांमध्ये कोणाला काही म्हणायचंय? आय साईटचा आपण एक विचार करणार आहोत, आणि दुसरा जो भैरवीने पॉइंट युज केला तो की आपल्याला ओझं होऊ शकतं. सो एनिथिंग फ्रॉम बॉईज? द्विजेश, मैत्रेय, तुमची मगाशी नावं होती. वेदांत बोललाय ऑलरेडी, त्यामुळे बाकी कोणी अजून? जय, कोणीतरी ऑन केलाय माईक?
वेदांत 2 मिनिट थांब फक्त, अजून कुठल्या मुलाचं नाव माहित आहे त्यांना सांगायला लागेल, कारण ऑलरेडी एकदा झालंय ना म्हणून. बाकी कोण आहे का? मैत्रेय, विजेश, कोणी बोलणार आहे? विशाल, अथर्व. ओके वेदांत, यू कॅन स्टार्ट देन. Ma'am, as compared to digital copy means notepad or laptop, it has more cost than the hard copy means textbook, and they have less cost. So in India, it is suitable for India because most of the people are facing poverty. Okay, so people are already in poverty line and they are reluctant to go for education because of the price of education, and if we are shifting them on digital files, it will create a problem that economically it will not be beneficial. Economically hard copies will be beneficial. Very good. अजून काही ह्याच्यावरती काही इकॉनॉमिक जो पॉइंट त्यांनी ऍड केला त्याच्या अगेन्स्ट कुठल्या मुलीला काही बोलायचंय? कशी ऑनलाईन कॉपी सुद्धा आपल्याला इकॉनॉमिकल असू शकते. वेदांनी असा मुद्दा मांडलाय की हार्ड कॉपी सगळ्या पुस्तकांचे जर आपण पैसे मिळून काढले तर त्याच्यापेक्षा ऑनलाईन कॉपी आपल्याला महाग पडेल. बट याच्यावरती एक खूप चांगला पॉइंट मुली ऍड करू शकतात. प्लीज राईट युअर नेम. 2 मिनिट भैरवी, तुझं झालंय म्हणून एक कोणाचं पटकन नाव आलं नाही 1 मिनिटात तर तुलाच मिळणार आहे चान्स. पटापटात बाकीच्या मुलींनी, बाकीच्या मुलांनी सुद्धा पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे याच्यामध्ये. ओके भैरवी, यू कॅन स्टार्ट. We can use one digital copy for 10 years or more than that, but when it comes to a hard copy, for 1 year we need 10 textbooks least, and 10 into 10 is equal to, we need to take 100 copies. So I think digital copy is in favor. Yes, very good. That was the point I was expecting, that if you buy online copy for once it is sufficient, but it is not the case with hard copies. आता ह्याच्यासाठी सुद्धा मुलांकडे एक चांगला पॉइंट आहे, सो यू कॅन ऍड दॅट पॉइंट ऑल्सो. मुलांमधलं कोण काय बोलू इच्छित आहे? भैरवी म्हणलीये की आपण हार्ड कॉपी दरवर्षी वेगवेगळ्या विकत घेतो, त्याच्याऐवजी त्याच एकदाच ऑनलाईन जी काही डिजिटल कॉपी असेल, जी नोटबुक कम्प्युटर असेल, तो पुढचे 10 वर्ष वापरला तर प्राइस सेम होईल. पण याच्यावर पण एक सोल्युशन आहे. मुलांकडे काही पॉइंट आहे याच्यातला? कोणी काही ऍड करणार आहे? इतका चांगला टॉपिक आहे, इतकं चांगलं बोलायला आहे आणि कोणीच नाही टाकत आहे नाव. Okay, yes, Vedant, you can speak now. Ma'am, first only I said about eyesight that when we go to doctor also takes so much money. So if we take digital copy, it will affect our eyes, and so the expenses of eyesight are also added to digital copy. ओके, सो आयसाईटचे एक्सपेन्सेस ऍड होतील आणि शिवाय डिजिटल कॉपीवर जो पैसा खर्च केला तो गेला, वेळासा डबल होईल. ओके, ठीक आहे. आता आपल्याकडे हार्डली 1 मिनिट राहिले, तर आपण थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित हा टॉपिक आपण कंटिन्यू करूया. तेव्हा बाकीच्यांनी पण जरा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ठेवा तुमचं. एकच पॉइंट फक्त मी असं सांगेन इथे, म्हणजे जो मला वाटतोय तो, की जे भैरवी म्हणली की 10 into 10 100 इट विल बी इक्वल, बट असंही होऊ शकतं की हार्ड कॉपीज कॅन बी पास्ड ऑन टू द नेक्स्ट जनरेशन, आणि त्या वेनी आपण पैसे वाचवू शकतो. अगदी दरवर्षी सिलेबस संपत नाही, जे भारतामध्ये बरंच कॉमन आहे की मामीचा मुलगा 1 वर्षांनीच मोठा आहे, आलं पुस्तक आपल्याकडे. सो दॅट इज ऑल्सो पॉसिबल. असाही मुद्दा मुलं मांडू शकतात. याच्यावर पुन्हा कमेंट होऊ शकते, याच्यावर पुन्हा वेगळं मत येऊ शकेल, बट हा सुद्धा एक मुद्दा आहे. ओके, सो विल यूज द सेम टॉपिक इन द नेक्स्ट लेक्चर. Okay, we are going to use the same topic in the next lecture with active participation of rest of all the students. Okay, so for now, thank you and bye. मैत्रेय, तुझं जे पॉइंट आहे तो मी सरांशी डिस्कस करते आणि तुला सांगते की आपल्याला काय करता येईल तुला ती पोएम समजून सांगायला. मला फक्त सांगशील एकदा की कुठली पोएम आहे ती, मला नाव पाठवून ठेवशील त्याचं?
please write the name or the number of that particular chapter of that particular poem in the chat box right now, so that I'll convey the same message to sir. .1 Invictus. Okay. Thank you. Okay. Thank you and bye.